खरात प्रकरणात चाकणकरांनंतर आता तृप्ती देसाईंच्या रडारवर आहेत शिंदे शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे। नीलम गोऱ्हे सुद्धा भोंदू खरातला भेटल्याचा गौप्यस्फोट सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केलाय। त्यामुळे आता नीलम गोऱ्हेंची सुद्धा SIT चौकशी करा अशी मागणीही देसाई यांनी केली आहे। नेमका काय दावा केलाय तृप्ती देसाईंनी ते पहा। आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना तृप्ती देसाई म्हणाले की नीलम गोऱ्हे गेल्या 7-8 वर्षांपासून अशोक खरात याच्या संपर्कात होत्या। आमदारकी आणि मंत्रिपदासाठी भविष्य जाणून घेण्यासाठी त्या खरातची भेट घेत होत्या। तृप्ती देसाईंचा असा दावा आहे की नाशिकमधील एक्सप्रेस हॉटेलमध्ये नीलम गोऱ्हे आणि खरात यांची भेट झाली होती। शिवाय नाशिकच्या कॉलेज रोडवरील अशोक खरातच्या त्या ऑफिसमध्ये त्या भेटल्या होत्या। तेच ऑफिस जिथे अनेक महिलांचं लैंगिक शोषण झालं आणि त्याचे व्हिडिओ जगासमोर आले। पण आपल्याकडे या भेटीचे फोटो जरी नसले तरी त्या भेटीत त्यांच्या सोबत जे लोक होते त्यांनीच आपल्याला ही माहिती दिली असल्याचं देसाई अगदी ठोसपणे म्हणतात। या भेटीमागचं कारण विधान परिषद किंवा मंत्रिपदासाठी असल्याचं देसाई यांनी व्यक्त केलंय। अनेक राजकीय नेते, अधिकारी, मंत्री, आमदार आणि खासदार खरातच्या संपर्कात होते। त्यापैकी अनेक जण खरातकडे त्यांचं भविष्य सांगण्यासाठी जायचे। सध्या SIT चौकशीतून खरातच्या मोबाईलमध्ये तब्बल 2500 नंबर्स कोडवर्डने सेव्ह केल्याचं समोर येत आहे आणि ते पाहता यात कोणाकोणाचे नंबर्स असू शकतात हे पाहणंही आता महत्त्वाचं असणार आहे। पण नीलम गोऱ्हेंसारख्या जबाबदार पदावर असणाऱ्या व्यक्तीचं नाव तृप्ती देसाई घेत आहेत आणि त्यांच्याही SIT चौकशीची त्या मागणी करतायत। एकनाथ शिंदे पक्षाच्या त्या नेत्या असल्याने तृप्ती देसाई आता शिंदेंकडेही नीलम गोऱ्हेंची तक्रार करणार आहेत। या खरात प्रकरणात आणखी काय काय धक्कादायक खुलासे समोर येत आहेत ते कळेलच। पण या ताज्या माहितीनुसार नीलम गोऱ्हे ही आज या सगळ्या प्रकरणावर लवकरच पत्रकार परिषद घेऊन आपला खुलासा करणार आहेत। त्याच्यामुळे त्या काय सांगतायत याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय।